विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा लेख. शशिकांत शिंदेंच्या दाव्यानं दोन्ही राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा मागे पडल्याची चर्चा. घड्याळावर निवडणूक लढवलेल्या शरद पवारांच्या नगरसेवकांची चिंता वाढली. कुणासोबत राहायचं, जिंकून आलेल्या नगरसेवकांना प्रश्न. अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरेंविरोधात राष्ट्रवादीत पक्षांतर्गत नाराजी. अजित पवारांचा घातपात असल्याचा सूर लावल्यानं पक्षश्रेष्ठी आणि नेते नाराज. राज्यातील निवडणुकांनंतर मविया संपुष्टात आल्याची चर्चा. काही दिवसात राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार. एकत्र न आल्यास मवियाचा एकही खासदार राज्यसभेवर न जाण्याची परिस्थिती. विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानं हालचाली सुरू. निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता. तुम्ही 50 खोक्यांच्या आरोपाचे पुरावे द्या. मी चंद्रपुरातील 1 कोटीच्या आरोपांचे पुरावे देतो. मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा डिवचले. पक्षाला उभारी देण्यासाठी काँग्रेसचा महाराष्ट्रात नवा प्रयोग. टॅलेंट हंटच्या माध्यमातून काँग्रेस शोधणार प्रवक्ते. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसचा आगळावेगळा प्रयोग. मंत्री झिरवाळांच्या कारकुनाला मंत्रालयात लाच घेताना अटक. वैद्यकीय परवाना देण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी. कारकून राजेंद्र ढेरंगेनं घेतलं झिरवाळांच्या खासगी सचिवाचं नाव. कारकुनाच्या लाच प्रकरणाशी माझा संबंध नाही. मंत्री नरहरी झिरवाळांचं स्पष्टीकरण. लाच प्रकरणाशी माझा संबंध सिद्ध झाल्यास राजीनामा देणार. झिरवाळांकडून स्पष्ट. काँग्रेसचे माजी मंत्री रणजित देशमुखांविरोधात अटक वॉरंट. धनादेश न वटवल्याच्या प्रकरणात कोर्टात हजर न राहिल्यानं देशमुखांसह 3 अटक वॉरंट जाहीर. काँग्रेस खासदार राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आणावं. भाजप खासदार निशिकांत दुबेंची मागणी. लोकसभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मागणी. नव्या GRनुसार मराठवाड्यात आतापर्यंत 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र. 24 अर्ज फेटाळले तर इतर अर्जांची पडताळणी सुरू असल्याची माहिती. दादरच्या टिळक ब्रिजवर अवजड वाहनांना तात्पुरती बंदी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांचा निर्णय. सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत अवजड वाहनांना बंदी. मालाड रेल्वे स्टेशन दुर्घटनेचा प्रकार ताजा असतानाही प्रवासी काही ऐकेना. बदलापूर रेल्वे स्थानकात गर्दीत धक्का लागल्यानं वादात 2 प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी. रेल्वे पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सत्तेत येणार. 299 पैकी 165 जागांवर दणदणीत विजय. तारिक रहमान यांच्या पक्षाचा मोठा विजय. जमाते इस्लामी कट्टरतावादी पक्षाला 45 जागा.